नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण बघणार आहोत दुसरी पोझिशन, ब्रिज पोस्चर. ब्रिज टोक्याची दुसरी पोझिशन. यामध्ये वासरू जे असते ते उलट, म्हणजे वासराची शिफ्टीची बाजू पुढे असते आणि डोकं मागच्या बाजूला असतं. आणि त्यात पण बघा त्याचे मागचे पाय फोल्ड झालेले असतात. त्याच्यामुळे काय होतं, वासरू बाहेर फेकता येत नाही गायला, आणि जनरली वासरू पण ताकद लावू शकत नाही. त्यावेळेस डॉक्टर काय करतात बघा, व्हिडिओ दाखवला आहे. डॉक्टर त्याचे पाय पहिले फोल्ड करून मागच्या बाजूला काढून घेतात, गायच्या मागच्या बाजूला, जेणेकरून आपल्याला वासरू ओढायला सोपं जाईल. त्यानंतर अजून एक पोझिशन आहे बघा मित्रांनो, अपसाईड डाऊन पोझिशन. याच्यामध्ये वासरू उलट, म्हणजे कसं त्याचे पाय वरती आणि पाठण खाली असते, पण वासराचं तोंड हे बरोबर असतं गाईच्या मांगाच्या बाजूला. त्यावेळेस काय करतात डॉक्टर, ते जे पाय वरच्या बाजूला आहेत त्याची जी पोझिशन आहे वासराची, ती नॉर्मल पोझिशन करून घेतात. म्हणजेच काय, ते वासराला सरळ करून घेतात. म्हणजे बघा तुम्ही व्हिडिओ दाखवतात त्या पद्धतीने. आणि कधी वासराचे पाय ज्यावेळेस पुढच्या बाजूला येतील त्याच वेळेस ते वासरू काढण्यासाठी सोपं होऊन जातं मित्रांनो. आणि वासराचे पाय बांधण्याची एक सोपी पद्धत जी जनरली वापरली जाते. एक माहितीसाठी हा व्हिडिओ मित्रांनो, तुम्ही स्वतः कुठंच ट्राय करू नका, डॉक्टरांना बोलवत जा. हे फक्त माहितीसाठी व्हिडिओ बनवतो मी. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या गोशाळेला फॉलो करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुमचा लाईक आला तर मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मला पण इंटरेस्ट वाढतो. आणि जाता मित्राला फॉलो करून जा. जय शिवराय, जय श्रीराम.